टीम सापरोंडे सर्व युवा खेळाडूंचा हा संच मात्र ज्या पद्धतीनं कुंडल्याच्या मैदानावर त्या दोन स्पर्धा झाल्या आणि दोन्ही स्पर्धेमध्ये अंतिम विजेतेपद या सापरोंडेच्या या युवा खेळाडूंनी पटकवलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं संपूर्ण सीझन या टीमची चर्चा झाली. तो अथर्व पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या समोर दीपेश घोलप स्ट्रायकर एंड कडे. पहिला बॉल अप्रतिम चेंडू अगदी थोड्याशा इंचाच्या फरकानं दीपेश घोलप वाचलाय असं म्हणायला हरकत नाही. बॅटच्या आतल्या साईडची कडा घेतल्यानंतर अगदी यष्ट्यांच्या बाजूनं हा बॉल डिक्लरेशन झोन मध्ये गेला आणि तिथे एक धाव ही धावफलकावर जोडली गेली. पहिला चेंडू इथे एक सिंगल ही धावफलकावर लागली गेली आहे. दमदार मॅच पाहायला मिळेल. अप्रतिम खेळ या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला अनुभवता येईल. सज्ज होतोय अथर्व आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. दीपेश घोलप पुन्हा एकदा त्याच्या विरोधात. चांगला बॉल अगेन दर्जेदार चेंडू. बघा वेगाबरोबर कट करण्याची क्षमता आहे आणि ते दाखवतोय. अगदी युवा खेळाडू आहे. सज्ज होईल अथर्व आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. समोर दीपेश घोलप. चांगला बॉल पुन्हा एकदा जमिनीलगत खेळणं भाग पडलं. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. चेंडू संत झालाय आउटफील्ड मध्ये गेल्यानंतर त्यामुळे 2 धावा घेण्याची संधी होती आणि त्या 2 धावा तिथे सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्यात. आपलं वैयक्तिक खातं उघडलं दीपेश घोलपनं एसएसवी लायन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम श्री बालाजी चॅम्पियन्स यांच्यामध्ये ही मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल समोरच्या बाजूने खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक निखिल भोईर त्याच्या मस्तकावर दस्तक. बॉल गेलाय सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे रन्स मिळतील 4. पहिला चौकार आला या डावाचा. पहिली बाउंड्री आली आहे 4. कैश पटेल सुद्धा मॅचचा आनंद घेण्याकरता आधी मागे उपस्थित झालेत. विकी आणि सौरभ यापुढे WPL मध्ये काय करता येईल त्याकरता थोडीशी माहिती गोळा करतायत तिथे गोलंदाजांची. यावेळेस फटका अगदी लाजवाब काबिल तारीफ दमदार बॉल सीमा रेषा पार षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अथर्व आपल्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. समोर दीपेश घोलप स्ट्रायकर एंड कडे उभा आहे. यावेळेस पुन्हा एकदा फिरवलेला बॉल ओळखला आणि फेकून दिलं त्याला ओव्हर दी लॉंग ऑफ सीमा रेषा पार. पहिल्या ओव्हर मध्ये ज्या धावा गरजेच्या होत्या त्या मिळवल्यात दीपेश घोलपच्या बॅटमधनं. या ओव्हरचा सलगचा दुसरा षटकार. 19 ऑन बोर्ड 19. निखिल भोईर
गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता येत असताना सज्ज होतोय समोर शोएब अव्वा, त्याच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते निखिल भोईर आणि शोएब मेमन अव्वा या दोघांमध्ये हा संघर्ष आपण पाहतोय. फटका फसलाय, बॉल ना उंची जास्त गाठली आहे, झेल थोडासा कठीण आहे कारण सेल्फ फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न केला होता, खूप दूर गेला होता बॉल, अगदी 38 सर्कलच्या नजदीक बॉल पडलेला आपल्याला पाहायला मिळाला. रबर बॉल क्रिकेटमध्ये ते 38 सर्कल नसतं, मात्र अगदी जर 38 सर्कल असतं तर तिथे हा बॉल पडला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 धावा, 2 धावा या चेंडूवर पळून पूर्ण केल्या गेल्या. शोएब मेमन अव्वा जो मैदानामध्ये आहे स्ट्रायकर एंड कडे, निखिल भोईर पुढचा बॉल घेऊन फटका पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. इथे ही सिंगल किंवा डबल त्याच रन्स मिळू शकतात. एक सिंगल मिळाली ती बाईक काढायची आहे, बाईक कोणाची आहे तिथे चेंडू लागला तर धावा धावून घ्यायचे. कहेश पटेल बाईक थोडी इकडे लावा. दोन चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅक पर्यंत निखिल भोईर समोर दीपेश घोलप. हे बॅटल रंगतदार असेल, हे बॅटल बघण्यालायक असेल. बघूया कोण हावी होतोय. तसं तर रबर बॉल क्रिकेटमध्ये फलंदाजच हावी असतात, मात्र इथे निखिल भोईर काय करेल ते बघायचंय. चांगला बॉल, चांगला बॉल खाली ठेवला. तुम्ही पाऊस नसेल ना त्यावेळेस चेंडू खाली ठेवला तर मग रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला वाचता येतं आणि तेच केलं यावेळेस. बॉलला थोडस खाली ठेवलं आणि तिथे एक सिंगल, त्यावर समाधान मानावं लागला. तुमच्याकडे गुणवत्ता असेल, तुमच्याकडे फलंदाजाला रीड करण्याची क्षमता असेल तर मग तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता आणि तेच निखिल भोईर दाखवतोय. अगदी योग्य तऱ्हेने आणि योग्य टप्प्यावर चेंडू त्याच्या वतीने डिलिव्हर होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस अव्वा त्याला रडार मध्ये मिळाला आणि मग त्यावर केला पुल. तो पुल होता पॉवरफुल. षटकार 6. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 29. 29 धावा. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. शोएब मेमन अव्वा अगदी घरचं मैदान आहे. या विकेटवर सातत्यानं तो प्रॅक्टिस सुद्धा करतो. इथे रिव्ह्यू घेतलाय, अंपायर कडनं चेक केलं जात आहे. इट्स अ फेअर बॉल. या ओव्हर नंतर विकी किंवा सौरभ आपल्या जागेवर जायचे, कारण आफ्रिदीची नेक्स्ट मॅच सुद्धा आहे. पाच चेंडूचा खेळ आणि 5 चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 धावा या राफलकावर आहेत. शेवटचा बॉल. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक येतोय हसमुख पाटील. वड कॅच, अप्रतिम दर्जेदार झेल इथे हसमुख पाटीलचा पाहायला मिळालाय. विकेट मिळतीये खेळाडू बाद.
ओव्हर नंबर 3 प्रगती पथावर येते. तिसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर परिवर्तन झालेलं पाहायला मिळते. चला विनंती आहे चिराग थोडीशी गेम स्पीडअप ठेवा, कारण वेळेचं बंधन पाळा. आपल्याला सर्व मॅचेस जास्तीत जास्त षटकांच्या खेळवायचे. नेक्स्ट मॅच होणार आहे FDC कुडूस आणि शिवांजय अलमान. FDC कुडूस आणि शिवांजय अलमान दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला संपर्क साधायचा आहे. या इनिंग नंतर आपल्यामध्ये टॉस केला जाईल. इथे बॅटची कडा होती, मात्र भरत बागुल पासून थोडासा दूर राहिला. 1 रन डिक्लेरेशन झोनची तिथे आपल्याला पाहायला मिळाली. 1 च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 31 धावा. शुभम गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. शुभम पाटील समोर दीपेश घोलप स्ट्रायकर एंड कडे आपल्याला पाहायला मिळतं. चांगला बॉल खाली राहिला, त्याला ऑन साइडला खेळला गेला. क्षेत्ररक्षक घेतोय सागर हरड तिथे पाहायला मिळाला. योग्य ठिकाणी फेकी गेली, योग्य ठिकाणी फेकी गेली, कारण तिथे प्रयत्न होणार होता. 1 च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिलं तर 32 वर शांतता आहे. या आधीच्या ओव्हरमध्ये ही 1 षटकार जरूर आला, मात्र त्या ओव्हरमध्ये थोडंसं शांत ठेवलं गेलं. निखिल भोईरकडनं 11 धावा फक्त खर्च केल्या. आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही 10, 11, 12 रन्स खर्च करताय म्हणजे तुम्ही चांगली गोलंदाजी करताय. रबर बॉल मध्ये 1-2 षटकार हे नॉर्मल असतात. एखाद्या ओव्हरमध्ये 1-2 षटकार सहजतेने येतात. यावेळेस मात्र चांगला बॉल तिथे व्हाईट यॉर्कर तो पाहायला मिळाला. पुढचा बॉल चांगला बॉल. अगेन एक चांगला बॉल. विकेट कीपरच्या हातामध्ये जमीर मदनी जम्बो या नावाने ओळखलं जातं. आणि तो जमीर मदनी आज खूप दिवसानंतर मला त्याची मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी पाहायला मिळते. जमीर मदनी स्ट्रायकर एंड कडे उभा आहे. यावेळेस हा बॉल एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. जम्बो हे नाव या आधीचे क्रिकेटचा खेळ ज्यांनी पाहिलाय, म्हणजे मागच्या 15 वर्षाआधी ज्याने क्रिकेट पाहिलंय, त्या मागच्या 15 वर्षाआधीचं टेनिस बॉल क्रिकेट विश्वामधलं सर्वात मोठं नाव जम्बो. ते नाव या खेळाडूला कुडूसमध्ये बोललं गेलं. जम्बो नावाचा एक खेळाडू खोचिवड्या गावातनं बिलॉंग करायचा आणि त्याचा खेळ म्हणजे विध्वंसक आणि विस्फोटक. एक टीम होती मॅकडॉल खोचिवडे, ज्यामधनं आपल्याला सातत्यानं जम्बो पाहायला मिळायचा. मात्र त्याचा खेळ आता सध्या 40+ मध्ये कधीतरी जम्बोचा खेळ पाहायला मिळतो. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला तिथे एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलंय. 1 च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि धावून पोचते. 34 कव्हर केलंय मॅचला. पहिल्या ओव्हरमध्ये जी काय धुवाधार बॅटिंग केली होती तिला कव्हर केलंय, कारण निखिल भोईरनं खर्च केला 11 धावा आणि शुभम पाटीलनं किफायती ओव्हर त्यानं खर्च केल्यात फक्त 4. 2 ओव्हरमध्ये 15 आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 20 जरी आल्या असल्या तरी 3 ओव्हर नंतर धावफलकावर 34 रन्स लागल्यात. पावसाच्या सरी बरसतायत. या पावसांच्या सरीमध्ये काय घडेल ते आपल्याला मैदानात बघायचंय. पुढचा बॉल इथे मात्र हा बॉल ऑन साइडला पुल करायचा होता. पुल पॉवरफुल नाहीये. दुसऱ्या रन करता प्रयत्न. चुकीचा एंड, चुकीची फेकी. नॉन स्ट्राईक एंड कडे फेकी व्हायला हवी होती. जिथे दीपेश घोलप होता त्याला नॉन स्ट्राईक एंड कडेच तुम्हाला बात करता आलं असतं. टोटल 3 आल्या. म्हणून मी म्हणतो ना, क्रिकेट हा खेळ तुमच्या बौद्धिक क्षमतेला तपासतो. तुमच्या प्रत्येक वेळी तुम्ही काय निर्णय घेता त्या क्षणाला तुमची बुद्धी कशी चालते हे क्रिकेटमध्ये तपासलं जातं. म्हणूनच याला जंटलमन गेम म्हटलं गेलंय. जो क्षणाक्षणाला तुमची बौद्धिक क्षमता तपासतो तो खेळ म्हणजे क्रिकेट. इथे रॉंग एंड थ्रो झाली आणि त्यामुळे 3 धावा मिळाल्या. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत 37 या आकड्यावर.
फटका फसला. इथे संधी आहे. नंदन स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक दर्जेदार झेल टिपतोय आणि दीपेश घोलपचा खेळ संपवतोय. एक महत्वाची विकेट. दीपेश घोलप बॅक टू द डगआउट. राहुल पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या खेळाकरता राहुलला ओळखलं जातं आणि स्लॉग ओव्हर आहे. आपल्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट मधलं हाणामारीचं शतक. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज नंदन पाटील समोर राहुल पाटील उभा आहे. आडव्या पट्ट्यानं अक्रॉस द बॅटनं तिथे फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. निर्धाव आलाय. चांगला खेळ श्री बालाजी चॅम्पियन्स. मी मगाशी उल्लेख केला की बालाजी चॅम्पियन्स अगदी चांगला खेळ होतोय. कॉम्बिनेशन ते महत्वाचं आहे. तुम्ही एकमेकांमधली ट्युनिंग ती महत्वाची आहे एखादी लीग फॉर्मॅटची टीम जेव्हा असते. इथे मात्र फटका फसलाय. पुण्याचा एकदा बॉल हवेत आहे मात्र दूर राहतोय निखिल भोईर पासनं. एक रन तिथे धाफलकावर जोडली जाते. एकच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या जाऊन पोचते ती 38. 3 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. हा बॉल ऑफस्टंपवर पडला आणि अतिरिक्त बाहेर. वाईटचा इशारा. क्रिकेटचा खेळ किंवा लीग फॉर्मॅट मध्ये टीम ही योग्यतेनं केव्हा चालते तर युवा खेळाडूंनी सिनियर खेळाडूंचा रिस्पेक्ट करणं आणि एका सिनियर खेळाडूंना युवा खेळाडूंना चांगलं मार्गदर्शन करून त्यांच्याकडनं खेळ चांगला करवून घेणं. हे जेव्हा होतं ना तेव्हा तुमची लीग फॉर्मॅट मधली टीम चांगली खेळते. लीग फॉर्मॅट मध्ये जे युवा खेळाडू आहेत ना तुमचा परफॉर्म सीझन मध्ये चांगला झाला जरी असला ना तरी सिनियरचा रिस्पेक्ट करत त्याचा ऐकत जर तुम्ही खेळलात तर मग लीग मध्ये तुमची टीम अव्वल ठरते. ते करायला पाहिजे. मात्र सध्या जर आपण पाहिलं ना तर युवा खेळाडू त्यांच्या डोक्यामध्ये एक हवा आहे. त्याचं कारण असं आहे की स्टेटसचा जमाना आहे. इथे एक चांगला बॉल पाहायला मिळाला. खूप सारे रील्स बनतात. आमचे काही युवा आहेत ते सध्या काही आर्ट्सच्या माध्यमातून काही क्लिप बनवतात. त्या एखाद दुसऱ्या क्लिप तुमच्या फेमस झाल्या ना की मग डोक्यामध्ये हवा जाते आणि ती हवा तुमचं क्रिकेट खराब करते. चाळीस धावा विजयाकरता बनवायच्या. 39 रन्स धाफलकावर लागल्या गेल्यात. टीम एफडीसी कुडूस आणि शिवांजय अलमान दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. टॉस केला जाईल. इथे एफडीसीचे कॅप्टन आलेले आहेत.
शिवांजय अलमान कॅप्टन संपर्क साधायचा आहे. आलेले आहेत दोन्ही कॅप्टन. मी विकी धोत्रे कॉल आलाय आपल्याला, तो रिसीव्ह करायचा आहे. चला मॅच सुरू करायची आहे, लगेचच वेळ घेऊ नका. धानिव संघ सुद्धा इथे उपस्थित होतोय, कलवा आलाय, त्यांचंही स्वागत आहे. एफडीसी टॉस विन. टीम एफडीसी इथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि आपला निर्णय कळवायचा आहे. यानंतर व्हाईट बॉलला सुरुवात होतीये. मॅच इथे सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. 40 धावसंख्येचं लक्ष आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक करणं, गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. शोएब अव्वा हा बॉल समोर खेळलाय लॉंग ऑन. त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे प्रशांत ठाकरेनं जोपर्यंत बॉलला उचललं आणि रिटर्न केलं, एक सिंगल ही दाफलकावर जोडली गेली. सुरुवात या डावाची आपल्याला होत असताना पाहायला मिळते. पहिली धाव बॅटच्या स्वरूपाने आली आहे. एकंदर 2 धावा या दाफलकावर आपण पाहतोय. आतापर्यंत एक चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. पावसाच्या हलक्या सरी बरसतात आणि त्या बरसल्याच पाहिजेत, त्याशिवाय रेनी सीझनच्या मॅचला मजाच नाही. तुम्ही रबर बॉल क्रिकेट खेळताय, मग त्यामध्ये मैदान ओलं पाहिजे. सुक्या मैदानावर रबर बॉल न खेळून मजा ती काय. पुढचा बॉल अप्रतिम अप्रतिम दर्जेदार बॉल शोएब मेमन अव्वाकडनं. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. दोन चेंडूचा खेळ झाला आणि 2 धावा दाफलकावर आहेत. पावसाच्या सरी बरसत आहेत आणि त्यामुळे ग्लोथची गरज ती मैदानामध्ये लागते. शुभम पाटील मैदानामध्ये आहे. शोएब मेमन अव्वा सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर नेक्स्ट मॅच शिवांजय स्पोर्ट्स अलमान आणि त्यांच्या विरोधामध्ये एफडीसी कुडूस अशी एक तगडी मॅच इथे आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल अव्वा घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना यावेळेस मात्र तगडा प्रहार शुभम पाटीलच्या बॅटमधनं दर्जेदार हुक षटकार. एक चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने फ्रंट ऑफ द स्क्वेअर हा स्ट्रोक त्याच्याकडनं पाहायला मिळाला आणि बॉल आला मॅच बॉल. त्यावरच सुरू करा अव्वा. जो मॅच बॉल आलाय त्याच्यावरच मॅच कंटिन्यू करा. या स्पर्धेच्या निमित्तानं नाशिक जिल्ह्याचा एक सुपरस्टार खेळाडू दिंडोरी वणी दिंडोरी परिसराचा सुपरस्टार विकी धोत्रे इथे येतोय. विकी आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वणी दिंडोरीचा सुपरस्टार असं म्हटलं जातं, विराट कोहली असं म्हणून ओळखलं जातं. विकी धोत्रे
विकी आपलं स्वागत आहे. यावेळेस एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. एकंदर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 8 ही धावसंख्या धाफलकावर आपल्याला पाहायला मिळते. विजयाकरता 40 धावसंख्येचं लक्ष आहे. ऊन सावल्यांचा खेळ तो आज पाहायला मिळतोय. शोएब मेमन अव्वा तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल इथे चांगला चेंडू त्याला जमिनीलगत खेळलाय. एक सिंगल तर सहजतेने मिळेल आणि एकावर समाधान मानलं जाईल, कारण नंदन आणि शुभम हे 2 खेळाडू मैदानात उभं राहणं म्हणजे डोकेदुखी आहे सध्या SV लायन्स करता. SV लायन्स आणि श्री बालाजी चॅम्पियन्स या 2 टीम मध्ये आपण ही मॅच पाहताय. SSV लायन्स हा संघ आपण मैदानामध्ये पाहताय. शोएब मेमन अव्वा गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. नंदन स्ट्रायकर एन कडनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल अव्वाचा. इथे मात्र चांगला स्ट्रोक डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खेचलाय. तेवढाच चांगला कॅच राहुल पाटील कडनं पाहायला मिळालाय. झेल होतोय, विकेट येते. खेळाडू नंदन त्याच्या पारीचा अंत, विकेटचं पतन, खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल भोईर बॅटिंग करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या फलंदाजी करता ओळखलं जातं आणि वन डाऊनच्या स्वरूपानं मैदानामध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून अगदी चांगला परफॉर्म निखिल भोईरने केला. या मॅच मध्ये कमबॅक करून देण्याच्या दृष्टीनं योग्य षटक त्याच्याकडनं डिलिव्हर्ड झालेलं पाहायला मिळालं. शुभम पाटील ज्यानं तर फक्त 4 धावा आपल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या, तो स्ट्रायकर एनकडे आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर झाले परिवर्तन. ओव्हर नंबर 2 गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज संदेश जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर एक गाव फॉर्मॅट मधली एक मोठी लढत FDC कुडूस आणि शिवांजय अलमान या 2 टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. संदेश आपल्या षटकातील पहिला बॉल. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. हरीश दळवी त्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जोपर्यंत बॉलला उचलला एक सिंगल तिथे धाफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि ही पुढे सरकणारी धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. फटके जेव्हा तुमचे मिस होतात तेव्हा मग काहीतरी बिनसतं हे लक्षात आल्यानंतर वेगवेगळे पैत्रे फलंदाजांकडून आजमावले जातात. इथे शुभमनं बॅट हातामध्ये असताना तिथे शूज काढून ठेवले. बरेच वेळा बॅट चेंज होते, कधी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. डाव्या स्टीवर राहिलाय तिथे एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि पंचांकडनं चिरागकडनं वाईटचा इशारा आलाय. 1+1 एकंदर 2 रन मिळतील. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावर. 12 ऑन बोर्ड. 12 धावा धाफलकावर आहेत. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल डाव्या स्टीवर पडलाय. पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय. पुल आणि हुक अगदी चांगल्या पद्धतीने खेळण्याकरता ओळखलं जातं शुभम पाटीलला, जो सध्या स्ट्रायकर एनकडे आहे. एक युवा प्रतिभा संपन्न खेळाडू आहे जो सध्या बॅटिंग करतोय स्ट्रायकर एन कडनं. संदेश त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. डावकुरे हातानं चांगला मारा करण्याकरता ओळखलं जातं. चला मॅच सुरू ठेवायची. प्रत्येक चेंडू नंतर जास्त वेळ घालवायचा नाही. आपल्याला 3-4 ओव्हरच्याच मॅचेस खेळवायचे आहेत. पुढच्या 2-3 ज्या काही मॅचेस आहेत. चांगला बॉल इथे नजरेतनं सुटला असं म्हणायला हरकत नाही. या ओव्हरचे आतापर्यंत जर आपण पाहिले तर 2 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या पार. षटकारामध्ये परावर्तित होईल. 6च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 6 वाढताना 20-20 मॅच आता मात्र आपल्या कब्जामध्ये घेतली असं म्हणायला हरकत नाही, कारण जी धावगतीची गरज आहे ना त्यापेक्षा पुढे चाललेत सध्या बॅटिंग करत असताना. धावसंख्या 20 या आकड्यावर जाते.
चांगल्या पद्धतीची फटकेबाजी सुरू आहे आणि या संपूर्ण ज्या लीगच्या टीम आहेत त्यांचा अगदी योग्यतेनं अगदी तो आपण म्हणतो ना खोलवरचा अभ्यास सध्या विकी काळे मागच्या बाजूने करतायत. तीन चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू शिल्लक आहेत. 2 वाईट 2 एक्स्ट्रा बॉल या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. संदेश यावेळेस मात्र पुण्याचा एकदा थोडस पुढे सरसावला फटका खेळलाय. अव्वा चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळते. 1 रन ही धाफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. 21 धावा. श्री बालाजी चॅम्पियन्स आणि SSV लायन्स ज्यांच्यामध्ये ही मॅच आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहताय. निखिल भोईर इज ऑन स्ट्रायकर इन. यावेळेस मात्र चांगला दर्जेदार धमाका निखिल भोईरच्या बॅट मधून आलाय षटकार. यावेळेस मात्र कव्हर कडे खेळण्याचा प्रयत्न फसलाय. एक सिंगल धाफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावा 28 धावा या धाफलकावर आहेत. बारा चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. विकी धोत्रे यांचा सन्मान इथे केला जातोय. या स्पर्धेचे प्रणेते तात्यांच्या शुभ हस्ते आपण या खेळाडूचा या गुणी खेळाडूचा सन्मान इथे करतोय. विकी धोत्रे आपल्या सोबत आहे. यावेळेस हा बॉल तिथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट केलाय. नाशिक जिल्ह्यात खूप साऱ्या स्पर्धा मीही कव्हर करतो आणि प्रत्येक वेळी एक सपोर्टिव्ह व्यक्तिमत्व राहिलंय विकी धोत्रे. प्रत्येक लीग मध्ये त्यांचा एक चांगला परफॉर्म असतो. कारण नाशिक जिल्हा हा सर्वाधिक लीग परफॉर्मन्स करता ओळखला जातो. सर्वाधिक लीग जर कुठे होत असतील तर त्या नाशिक जिल्ह्यात होतात. जिल्ह्यांतर्गत लीग. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. बॉल 1 बाउन्स निघून जातोय सरळ सीमा रेषेच्या पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे रन्स मध्ये 4. यावेळेस मात्र हा बॉल तिथे समोरच्या बाजूने खेळलाय. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. 1च्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती एकंदर 34 धावा या धाफलकावर आहेत. अजूनही 6 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस मात्र ऑफ्टमोर राहिला एक निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. त्यामुळे फलंदाज सुद्धा थोडेसे इत्मिनान मध्ये बॅटिंग करतात. प्रेशर नाही आता. यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर. व्हॉट अ गुड कॅच. अप्रतिम झेल. तिथे खूप कठीण असतो हा झेल. तो राहुलनं कंप्लीट केलाय. एक चांगला झेल पकडलाय. विकेट मिळतीये खेळाडू बाद. परत बागुल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जातोय. 8 चेंडूचा खेळ बाकी आणि 6 धावसंख्येची गरज आहे. 8 बॉल मध्ये 6 धावा. इथे कशा पद्धतीनं
7 बॉल 6ची गरज आहे. 7 चेंडूचा खेळ आणि 6 धावसंख्येची गरज आहे. भरत बागुल मैदानामध्ये जातोय. शेवटचा बॉल आहे राहुल पाटीलचा. यावेळेस मात्र चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. धावा जोपर्यंत भिंतीला लागत नाही तुम्ही धावा धावून घेऊ शकता. एकच रन तिथे धावफलकावर जोडली जाईल. आता येणारे बॉल शिल्लक राहिले 6 आणि विजयाकरता रन्स बनवायचे आहेत 5. टीम एफडीसी कुडूस आणि शिवांजी अलमान रेडी राहायचे. 3 ओव्हरची मॅच असेल. एफडीसी कुडूस टॉस विन आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. शेवटचं षटक 6 चेंडूचा खेळ 5 धाव विजयाकरता बनवायचे आहेत. भरत बागुल इथं स्ट्रायकर इन. महेश गावित गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डीकेपी शिवकृपा पाहुणीपाडा याही टीमनं मागच्या 2 वर्षात खूप चांगलं प्रभावित केलंय. त्या टीमचा हा खेळाडू आहे. ऑफ्टरमोरनं बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. विजयाकरता येणारे बॉल शिल्लक आहेत 5 आणि त्यामध्ये रन्स बनवायचे आहेत 4. रबर बॉल क्रिकेट जिथे रन्स बनवणं सोपं मानलं जातं तिथे एक एक रन देऊन मॅचला शेवटच्या क्षणापर्यंत नेण्याचा प्रयत्न. लो स्कोरिंग जेव्हा मॅच असतात ना त्याला शेवटपर्यंत खेचण्याचा प्रयत्न करावा लागतो. तुम्ही जर ती मॅच शेवटच्या बॉल पर्यंत खेचण्यामध्ये यशस्वी झालात तर मग तिथे तुमच्याकरता विजयाच्या संधी निर्माण होतात. त्यामुळे अशा मॅचला शेवटच्या बॉल पर्यंत खेचण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करा. मग तिथनं तुम्हाला विजय साकारता येतो. एक सिंगल करता तिथे येत आहेत. एक सिंगल इथेही मिळेल. येणारे बॉल शिल्लक राहिले 4. रन्स बनवायचे 3. 4 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. एक डिक्लेअर. जीवी स्पोर्ट्स या ब्रँडचे सर्वेसर्वा महेंद्र पवार इथे उपस्थित होत आहेत. महेंद्र पवार आपलं मनपूर्वक स्वागत. ज्यांच्याकडनं या स्पर्धेकरता आपल्याला बॉल उपलब्ध करून दिले गेले होते. महेंद्रजी पवार आपलं मनपूर्वक स्वागत. विनंती असेल आपण सन्मानपूर्वक मंचावर यावं. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल सीमारेषा पार. खेळ खलास. विजयाचा चौकार. इथे विजयी होतीये श्री बालाजी चॅम्पियन्स. श्री बालाजी चॅम्पियन्स यांना विजयाच्या लक्ष शुभेच्छा. चला लगेचच शिवांजय अलमान आपण नाणेफेक लावून माफ करा
तिथे नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला एफडीसी कुडूसनं. जसे मॅचला सुरुवात होईल मायक्रोफोनवर होतोय बदल, आपल्या सोबत जॉईंट होतील तेजस धोबी.